Hello friends, I am Umesh Sargagi, lecturer at SPM Polytechnic, कुमटे, सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपला जो कोर्स आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग मेजरमेंट्स या कोर्सचा लास्ट व्हिडिओ बघितलात तर त्या व्हिडिओमध्ये आपण साऊंड मेजरमेंट हा जो आपला न्यू चॅप्टर आहे त्याबद्दल सुरुवात केलेली होती, म्हणजे त्याबद्दल डिस्कस केलेला होता. तर आता साऊंड मेजरमेंटमध्ये आपण काय काय पाहिलेलं आहे की मायक्रोफोन जे असतो आपला तो मायक्रोफोन कोणकोणत्या टाईपचे मायक्रोफोन्स असतात, त्यांचा वर्किंग प्रिन्सिपल काय आहे हे आपण पाहिलेलं आहे. तसेच आपण लाऊडस्पीकर जो असतो आपला तो लाऊडस्पीकर कसा काम करतो याबद्दल देखील डिटेलमध्ये आपण स्टडी केलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपला जो नेक्स्ट पॉईंट आहे स्पीड मेजरमेंट तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता स्पीड म्हणजे काय हो, तुम्हाला माहीत आहे की स्पीड जे आहेत तुम्ही मोस्टली ऐकलेलं असेल की लिनियर स्पीड आणि वेलॉसिटी. म्हणजे पहिलं हे समजून घेऊया, स्पीड म्हणजे काय आणि वेलॉसिटी म्हणजे काय, किंवा दोन्ही सेमच आहेत का, डिफरन्स आहे का त्यामध्ये. तर तुम्ही जर बघितलात बेसिकली जेव्हा तुम्ही फर्स्ट इयरला वगैरे होता फिजिक्समध्ये, त्यामध्ये तुम्हाला एक चॅप्टर होता स्पीड आणि वेलॉसिटी. तर त्यामध्ये वेलॉसिटी म्हणजे काय आणि स्पीड म्हणजे काय या दोघांमधला डिफरन्स काय आहे की सपोज समजा दोन पॉईंट्स आहेत, हा एक पॉईंट आहे आणि हा एक पॉईंट आहे. या दोघांमधला जो डिस्टन्स आहे किंवा डिस्टन्स म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, पहिल्यात ते पण बघू. आता मी जर दोन पॉईंटमधला गॅप जर मी फाइंड आउट केलो, म्हणजे या दोघांमधला किती गॅप आहे, जर मी एकदम शॉर्टेस्ट, तर मी या दोघांना पहिला कसं कनेक्ट करू शकतो, नंबर ऑफ वेजनी कनेक्ट करू शकतो. मी असं कनेक्ट करू शकतो, असं कनेक्ट करू शकतो, असं कनेक्ट करू शकतो, म्हणजे डिफरंट वेनी आपण त्या पॉईंटपाशी जाऊ शकतो. मग आता मी हे जे पॉईंट्स म्हणजे या पॉईंटपासून या पॉईंटपाशी जाण्यासाठी जे रस्ते बनवलेलं आहे किंवा मार्ग बनवलेला आहे, तर त्यामध्ये तुम्ही बघितलात की सगळ्यात शॉर्टेस्ट डिस्टन्स कोणता असतो, एकदम सगळ्यात शॉर्टेस्ट डिस्टन्स. तर सगळ्यात शॉर्टेस्ट डिस्टन्स जो असतो तो एकदम स्ट्रेट लाईन, त्या दोन्ही पॉईंटमधला स्ट्रेट लाईन जो असतो तो सगळ्यात शॉर्टेस्ट डिस्टन्स असतो. का, म्हणजे आता तुम्ही बघू शकता, इथून जर गेला तरी लॉंग डिस्टन्स पडेल तुम्हाला, इथून जर गेला की लॉंग पडेल. मग शॉर्टेस्ट डिस्टन्स कोणता हो, जो की एकदम स्ट्रेट असतो, एकदम स्ट्रेट त्या दोन पॉईंटमध्ये एकदम स्ट्रेट असतो, तो म्हणजे त्याचा शॉर्टेस्ट डिस्टन्स असतो. मग अशा शॉर्टेस्ट डिस्टन्सलाच म्हणायचं डिस्प्लेसमेंट, किंवा असा स्ट्रेट डिस्टन्स किंवा शॉर्टेस्ट डिस्टन्सला म्हणायचा डिस्प्लेसमेंट. मग डिस्टन्स म्हणजे काय हो, डिस्टन्स म्हणजे की जे तुम्ही शॉर्टेस्ट डिस्टन्स सोडून ज्या मार्गाने तुम्ही जाता, म्हणजे कर्व्ड पाथ असेल, आता हा कर्व्ड पाथ आहे, किंवा झिगझॅग फॉर्ममध्ये, म्हणजे त्या पॉईंटपाशी जाण्यासाठी तुम्ही दुसरा स्ट्रेट पाथ सोडून, म्हणजे जे शॉर्ट लेंथ आहे किंवा स्ट्रेट जे लाईन आहे ती स्ट्रेट लाईन सोडून तुम्ही ज्या दुसऱ्या मार्गाने जाता त्याला म्हणायचं डिस्टन्स. म्हणजे ते स्ट्रेट नसतो, तो कसा असतो, कर्व असू शकतो, झिगझॅग मोशनमध्ये असू शकतो, अशा पद्धतीनं असू शकतो, पण तो स्ट्रेट नसतो. जर स्ट्रेट असेल तर त्याला डिस्प्लेसमेंट म्हणायचा, आणि जर तो स्ट्रेट नसेल म्हणजेच कर्व्ड पाथमध्ये असेल तर त्याला डिस्टन्स म्हणायचा. मग आता स्पीड म्हणजे काय आणि व्हेलॉसिटी म्हणजे काय. आता सेम आता जर दोन पॉईंट असतील, तर मी सपोज समजा स्ट्रेट लाईनने चाललो, म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्सने चाललो. शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे कोणता हो, एकदम स्ट्रेट लाईन, या दोन पॉईंटमधलं स्ट्रेट लाईन. ह्या पॉईंटपासून हा पॉईंटपाशी जाण्यासाठी आ मार्गाने, म्हणजे स्ट्रेट लाईनच्या मार्गाने किंवा डिस्प्लेसमेंटच्या मार्गाने जर मला जायचं असेल तर किती वेळ लागतो, तर त्यालाच म्हणायचं त्याची व्हेलॉसिटी. म्हणजे व्हेलॉसिटी इज इक्वल टू द डिस्प्लेसमेंट का डिस्प्लेसमेंट का, कारण हे स्टेट आहे, डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाईम. म्हणजे हा पॉईंटपाशी जाण्यासाठी मला जो स्ट्रेट लाईनमध्ये मी गेलो, स्ट्रेट लाईन म्हणजे डिस्प्लेसमेंटमध्ये मी गेलो, तर त्यासाठी किती वेळ लागला किंवा पर सेकंडमध्ये मी किती डिस्टन्स कव्हर केलो, त्याला म्हणायचं व्हेलॉसिटी. मग आता स्पीड म्हणजे काय, स्पीड म्हणजे आता दोन पॉईंट आहेत, या दोन पॉईंटमधून मला या पॉईंटपासून या पॉईंटला जायचं आहे. तर मी सपोज कोणताही रूट घेतलो, म्हणजे डिस्टन्समध्ये घेतलो मी, म्हणजे आता डिस्प्लेसमेंट नाही, आता स्ट्रेट लाईनमध्ये नाही गेलो, तर कोणत्याही कर्व्ड पाथने गेलो. तर त्या कर्व्ड पाथने जात असताना मला किती टाईम लागला या पॉईंटपासून या पॉईंटला जायला, तर त्याला म्हणायचं स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स म्हणजे काय हो, कर्व्ड पाथ किंवा नॉट अ स्ट्रेट लाईन किंवा नॉट अ शॉर्टेस्ट डिस्टन्स. त्याची फॉर्म्युला काय होणार, स्पीड इज इक्वल टू काय असणार, डिस्टन्स
डिवायडेड बाय टाईम. डिस्टन्स म्हणजे काय हो, कर्वड पाथ किंवा नॉट अ स्ट्रेट पाथ इज नोन ॲज द डिस्टन्स. सगळे झालं. तर आता त्यामध्ये देखील दोन पद्धतीच्या, आता त्यामुळं आपण मोस्टली म्हणत असतो की आपण बाईकची किंवा कुठल्याही व्हेकलचं जेव्हा आपण वेलॉसिटी म्हणत नाही, आपण मॅक्सिमम काय म्हणतो की स्पीड म्हणतो. का, कारण आपल्याला माहिती आहे की आपण एका स्ट्रेट लाईननी येत नाही वेलॉसिटी, म्हणजे गाडीवरती जर आपण एका डिस्ट्रिक्टपासून दुसऱ्या पॉईंटला जायचं असेल आपल्याला, तर आपल्याला माहिती आहे की रस्ता जो असतो तो स्ट्रेट नसतो, किंवा आपण गाडी चालवताना त्याला स्ट्रेट एकाच लाईनमध्ये चालवत नाही. ते मे बी रस्ता या पद्धतीने असू शकतो. म्हणजे तो जो झाला तो आपण डिस्प्लेसमेंट नाही केलो, डिस्टन्स कव्हर केलो. काय कव्हर केलो? डिस्टन्स कव्हर केलो. जर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय हो, हा जो स्ट्रेट लाईन आहे, हा स्ट्रेट लाईननी मी आलो असलो तर डिस्टन्स. मग यावेळी जो मला टाईम लागला किंवा ज्या स्पीडनी मी आलो तर त्याला म्हणायचं वेलॉसिटी. पण आता मी तसं नाही आलो, आता मी कशाने आलो? डिस्टन्स. मी इन फॉर्म ऑफ द डिस्टन्स कव्हर केलो, तर त्याला म्हणायचं स्पीड. म्हणून आपण मोस्टली यूज करताना स्पीड यूज करतो, वेलॉसिटी यूज करत नाही, म्हणजे इन केस ऑफ जेव्हा आपण बाईक वगैरे राईड करत असतो त्यावेळी. तर आता स्पीड जो आहे किंवा स्पीड किंवा वेलॉसिटी या दोघांचा युनिट सेम आहे, मीटर पर सेकंड. का, म्हणजे तुम्ही डिस्टन्स असो किंवा डिस्प्लेसमेंट असो ते मीटरमध्येच मोजता, आणि टाईम जे असेल ते सेकंडमध्ये मोजता. मीटर पर सेकंड किंवा किलोमीटर पर आवर असं आपण स्पीड जी आहे मेजर करत असतो. तर स्पीडचे देखील दोन टाईप आहेत, एक आहे लिनियर स्पीड आणि दुसरा आहे रोटेशनल स्पीड. आता लिनियर स्पीड म्हणजे काय हो? लिनियर स्पीड म्हणजे की एका पर्टिक्युलर डायरेक्शननी, म्हणजे आपण जेव्हा जात असतो, जसं की आता मी स्ट्रेट लाईनने चाललो, किंवा आपण जेव्हा रेग्युलर आपण बघत असतो की व्हेकल जे आहे, आपली व्हेकल कसं जात असतो, लिनियर स्पीडली जात असते. पण त्याचे व्हील्स जे असतात ते रोटेशनल पण असतात आणि लिनियर पण असतात. म्हणजे रोटेशनल म्हणजे काय हो, एखादी मशीनची एखादी तुम्ही मोटर वगैरे घेतलात, तर त्याचा जो शाफ्ट आहे त्या शाफ्टवरती तुम्ही जर एक पॉईंट मार्क केलात, तर थोड्या वेळानंतर, म्हणजे ते मोटरला चालू केलात, थोड्या वेळानंतर तो शाफ्ट, म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये तो शाफ्टचा जो पॉईंट आहे तो इथं असणार. म्हणजे तो डिस्प्लेस झाला, म्हणजे तो पॉईंटपासून तो मूव्ह झाला. म्हणजे काय झालं हो, तो डिस्प्लेस झाला. मग हे जे डिस्प्लेस आहे किंवा याची जो वेलॉसिटी आहे ते आता कसं आहे हो, म्हणजे एका स्ट्रेट लाईनमध्ये नाही आहे, तो कसा आहे हो, सर्क्युलर फॉर्ममध्ये. म्हणजे तो पॉईंट जे आहे तो एका पर्टिक्युलर सर्कलमध्ये तो रोटेट होत आहे. मग त्याला काय म्हणायचं? रोटेशनल स्पीड. आता जर एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटमध्ये मी चाललो एका स्पेसिफिक स्पीडने, तर त्याला म्हणायचं लिनियर स्पीड. पण जर रोटेशनल स्पीड म्हणजे काय हो, एखाद्या शाफ्ट जे रोटेट होत असतो तो पर सेकंडला किती रोटेट झाला, पर सेकंडमध्ये किती रोटेशन कंप्लीट झाले, किंवा पर मिनिटमध्ये किती रोटेशनल कंप्लीट झाले, किंवा पर सेकंडमध्ये किती प्रपोर्शन तो कवर केला, तर त्याला म्हणायचं त्याची रोटेशनल स्पीड. तर रोटेशनल स्पीड आपण मोस्टली यूज करत असतो RPMमध्ये, रिव्हॉल्यूशन पर मिनिट. म्हणजे प्रत्येक पर मिनिटाला, एका मिनिटात किती रिव्हॉल्यूशन्स कंप्लीट होतात त्या शाफ्टचे, तर त्याला म्हणायचं आपण रोटेशनल स्पीड त्या शाफ्टची, रिव्हॉल्यूशन पर मिनिट. त्याला RPMमध्ये पण आपण डिनोट करत असतो. तर हे झालं बेसिक स्पीड आणि वेलॉसिटीबद्दल. तर नेक्स्ट आता ते वेलॉसिटी जे असेल किंवा स्पीड जे असेल ते कसा मेजर करायचा. तर ज्या आपण या सब्जेक्टमध्ये आपण जे आहे तो अँग्युलर वेलॉसिटीबद्दल डिस्कस करणार आहोत, कारण आपल्या सिलेबसला अँग्युलर वेलॉसिटीबद्दल आहे किंवा मग आता अँग्युलर स्पीड जे आहे तो कसा मेजर करायचा एखादी शाफ्टची. तर ॲन इन्स्ट्रुमेंट यूज टू मेजर द अँग्युलर स्पीड ॲज फॉर द शाफ्ट इज नोन ॲज द टॅकोमीटर. म्हणजे शाफ्ट जेव्हा आपण अँग्युलर स्पीड मेजर करत असतो, म्हणजे अँग्युलर स्पीड म्हणजे काय, आत्ताच तुम्हाला सांगितलं की तो शाफ्ट जो आहे तो एका मिनिटात किती रिव्हॉल्यूशन कंप्लीट करत आहे, एका मिनिटात म्हणा किंवा पर सेकंदात किती रिव्हॉल्यूशन्स कंप्लीट करत आहे, तर त्याला म्हणायचं त्याची स्पीड, त्याची अँग्युलर स्पीड. मग आता अँग्युलर स्पीड जे कोणत्या डिव्हाइसने मोजतात किंवा कोणते डिव्हाइस यूज करतात अँग्युलर स्पीड मेजर करण्यासाठी, तर त्याला म्हणायचं टॅकोमीटरने आपण अँग्युलर स्पीड मेजर करू शकतो. मग आता टॅकोमीटरचे पण नंबर ऑफ टाईप्स आहेत, जसं की मेकॅनिकल टॅकोमीटर असेल, इलेक्ट्रिकल टॅकोमीटर असेल, किंवा कॉन्टॅक्टलेस टाईप टॅकोमीटर आहेत. असे डिफरंट टाईपचे टॅकोमीटर्स आहेत. तर त्यामध्ये देखील पुन्हा भाग आहेत की मेकॅनिकलमध्ये रिव्हॉल्यूशन कॉन्टॅक्ट टाईप आहे, हँड स्पीड इंडिकेटर आहे, टॅकोस्कोप आहे, सेंट्रिफ्युगल टॅकोमीटर आहे. आणि इलेक्ट्रिकलचं तर तुम्ही बघितलं ईडी करंट टॅकोमीटर आहे, त्यालाच आपण डॅकअप टॅकोमीटर असं देखील म्हणतो, किंवा टॅको जनरेटर आहे. मग त्यामध्ये पण पुन्हा AC टाईप DC टाईप आहेत. आणि कॉन्टॅक्टलेस इलेक्ट्रिकलमध्ये जर तुम्ही बघितलात तर मॅग्नेटिक पिकअप टाईप आहे, आणि फोटो इलेक्ट्रिक टॅकोमीटर आहे, किंवा स्ट्रोबोस्कोप टॅकोमीटर आहे. तर असे डिफरंट टाईपचे टॅकोमीटर्स आहेत जे की यूज करतात आपला जो शाफ्ट असेल त्याची वेलॉसिटी किंवा त्याची जो स्पीड आहे तो स्पीड मेजर करण्यासाठी
त्यांचा यूज केला जातो. तर पहिला आहे रिव्हॉल्यूशन कॉन्टॅक्ट. आता रिव्हॉल्यूशन कॉन्टॅक्ट म्हणजे मेकॅनिकल टाईप टॅकोमीटरमधला जो आहे तो रिव्हॉल्यूशन कॉन्टॅक्ट. आता रिव्हॉल्यूशन कॉन्टॅक्ट कसं काम करतो, म्हणजे रिव्हॉल्यूशन कॉन्टॅक्टने आपण स्पीड कसं मेजर करायचा एखाद्या शाफ्टची. तर रिव्हॉल्यूशन कॉन्टॅक्टचं जर तुम्ही कन्स्ट्रक्शन बघितलं तर तो अशा पद्धतीनं असतो. तर यामध्ये काय असतं सांगतो. तर एक स्पिंडल असतो. त्या स्पिंडलचा जो बाहेरचा भाग असतो म्हणजे जो फीड साईड असतो तिथे एक कोनिकल शेप तुम्हाला म्हणजे कोन दिलेला असतो आणि जर त्याचे जर इंटरनल बघितलात तुम्ही आतमध्ये त्यावरती एक वॉर्म गेअर माउंट केलेला असतो. वॉर्म म्हणजे तुम्हाला माहिती आहे, म्हणजे त्यावरती एक थ्रेड्स असतात असं वॉर्मचे. मग आता तो जे थ्रेड्स आहेत तो वॉर्म व्हीलची मेश असतो. म्हणजे यामध्ये एक वॉर्म व्हील ठेवलेला असतो आणि वॉर्म गेअर. आता वॉर्म जे आहे तो वॉर्म व्हीलची मेश आहे म्हणजे. आणि आता वॉर्म व्हीलची मेश आहे आणि वॉर्म व्हील जो आहे त्याला नंबर ऑफ गेअर सिस्टीम्स असतात, म्हणजे कॅलिब्रेट केलेले असतात. गेअर सिस्टीम करून मग शेवटला ॲट एंडी ते एका पॉइंटरला कनेक्ट केलेले असतात किंवा म्हणजे गेअर रिडक्शनची गरज नाही ॲक्च्युली. म्हणजे तो कॅलिब्रेशनवरती डिपेंडिंग आहे की आपण पर सेकंदाला किती मोजणार आहे तो त्यावरती डिपेंडिंग असणार. पण आता बेसिक जर तुम्हाला सांगायचं झालं की असं समजून घ्या की एक वॉर्म असतो आणि वॉर्मसोबत वॉर्म व्हील मेश केलेला असतो आणि वॉर्म व्हीलवरती एक पॉइंटर लावलेला असतो, म्हणजे एक पॉइंटर माउंट केलेला असतो. तर त्याचं वर्किंग कसं होणार की तुमचा जो शाफ्ट असतो जिथं तुम्हाला मेजर करायचा आहे, ज्याची स्पीड तुम्हाला मेजर करायचं आहे, त्या शाफ्टला एक छोटा म्हणजे कोनिकल इंटरनल होल असतो. जेव्हा तुम्ही शाफ्टला वगैरे बघत असाल मॅक्सिमम सगळ्या शाफ्टलाच ॲट दी एंड ते कोनिकल होल केलेला असतो. पण ते करत असताना ॲक्च्युअली तो पर्पज काय असतो, टू होल्ड ती शाफ्ट. मी तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पण शिकवलेलं आहे की आपण शाफ्टला होल्ड करण्यासाठी त्याच्या सरफेसवरती एक कोनिकल होल करतो छोटासा. मग त्या कोनिकलचा यूज करून काय केला जातो, तो जो रोटेटिंग शाफ्ट आहे, तो जो रोटेट होणारा शाफ्ट आहे, त्या रोटेट होणाऱ्या शाफ्टचा जो कोनिकल होल आहे छोटासा, त्यामध्ये आपला जो स्पिंडल आहे, जो रिव्हॉल्यूशन कॉन्टॅक्टचा स्पिंडलचा जो हेंड आहे, कोन एंड, तो त्यामध्ये मेश करतात. म्हणजे तो त्याला जाऊन तो टच करतात. मग आता तो कोनमध्ये आज मेश झाल्यावरती काय होतो, तिथे ड्यू टू दी फ्रिक्शन म्हणजे या दोन्ही सरफेसमधला म्हणजे हा जो तुमचा कॉन्टॅक्टचा एक्सटर्नल सरफेस आहे आणि शाफ्टचा जो इंटरनल सरफेस आहे जो होलचा, त्या दोघांमध्ये ड्यू टू दी फ्रिक्शन काय होतो, त्या दोघांमध्ये रिलेटिव्ह व्हेलॉसिटी जी असते ती कमी होती. म्हणजे एकमेकांवरती आपण जसं घासत असताना तुम्ही जर कधी बघितलं असाल, एखादी रोटेट होणारी डिव्हाइस असेल तर तुम्ही त्यावरती आत ठेवलात किंवा आत वगैरे ठेवलात तर तुमचा हात देखील त्यासोबत रोटेट होतो. म्हणजे असं सपोज एखादी कोणती म्हणजे तुम्ही नॉर्मली बघितलं असेल कधी एखादी रोटेट होणारा डिव्हाइस असेल आणि त्याबद्दल तुम्ही सडनली चुकून आत ठेवलात तर तुमचा हात देखील त्यासोबत तो रोटेट होत असतो. तर कशाला होतो, तर ड्यू टू दी फ्रिक्शन. म्हणजे तो जो सरफेस आहे, तो रोटेटिंग होणारा सरफेस आहे, त्या सरफेसचा आणि आपल्या हातमध्ये जेव्हा आपण कॉन्टॅक्ट करतो मग त्यामुळे काय होतं, फ्रिक्शन्समुळं म्हणजे दोघांचा जो सरफेस आहे त्या सरफेसमुळे फ्रिक्शनमुळे काय होतं, रिलेटिव्ह मोशन जो आहे तो कमी व्हायला चालू होतो. रिलेटिव्ह मोशन म्हणजे दोन्ही पार्टचा जो वेलॉसिटी आहे किंवा दोन्ही पॉईंटमधला जो स्पीड आहे त्यामधला जो गॅप आहे किंवा डिफरन्स आहे तर त्याला म्हणायचं रिलेटिव्ह मोशन. म्हणजे आता हा शाफ्ट रोटेट होत आहे पण माझा हात फ्री आहे. पण जेव्हा मी या शाफ्टवरती हात ठेवतो त्यावेळी काय होणार, माझा हात फ्री आहे, हा शाफ्ट रोटेट होत आहे. मग काय करणार, माझा हात काय करणार, त्याला थांबवायचा प्रयत्न करणार. म्हणजे एक तर त्याला थांबवायचा प्रयत्न करणार किंवा तो जो आहे तो शाफ्ट माझ्या हातला फिरवायचा प्रयत्न करणार. म्हणजे रिलेटिव्ह मोशन जे आहे दोघांमधला तो कमी करण्याचा प्रयत्न करणार. कशाला, ड्यू टू दी फ्रिक्शन. मग तिथं काय होणार, तुमचा जो स्पिंडल आहे, स्पिंडलचा जो कोन आहे तो रोटेट व्हायला चालू होतो ड्यू टू दी फ्रिक्शन शाफ्टसोबत. मग आता जेव्हा त्यांची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी जेव्हा झिरो होती, म्हणजे झिरो होत नाही ऑब्व्हियसली, तुम्ही जेव्हा ठेवता मग हळूहळू म्हणजे एकदम ठेवल्यावरती लगेच झिरो होणार नाही. मग जेव्हा फ्रिक्शन जो आहे तो दोघांमधला फ्रिक्शन पूर्णपणे असतो म्हणजे ते दोन्ही एक युनिट म्हणून काम करतात आणि पूर्ण तुमचा स्पिंडल जो आहे तो सेम वेलॉसिटीने, तुमचा जो शाफ्ट आहे त्या शाफ्टच्या वेलॉसिटीने रोटेट व्हायला चालू होतो. मग जेव्हा तुमचा स्पिंडल रोटेट होत असतो शाफ्टसोबत त्यावेळी तुमचा वर्म देखील रोटेट होतो. आता वर्म रोटेट झाला, वर्म जे आहे तो या ॲक्सिसशी रोटेट होतो, अबाउट या ॲक्सिस. मग आता वर्मसोबत कोण मेश आहे, वर्म व्हील मेश आहे तुमचा. मग वर्म व्हील जो आहे तो देखील रोटेट होतो, आता वर्म व्हील रोटेट होत असेल तर वर्म व्हीलवरती पॉईंटर माउंट केलेला आहे. मग पॉईंटर काय करतो, पॉईंटर देखील रोटेट व्हायला चालू होतो. पण पॉईंटर जो आहे त्याच्या भोवती म्हणजे सभोवताली एक कॅलिब्रेटेड स्केल ठेवलेला असतो.
स्केल ठेवलेला असतो. म्हणजे काय होतं, जसं तुमचा स्पिंडल रोटेट होतो त्या प्रोपोर्शनली तुमचा वर्म व्हील रोटेट होतो त्या नंबर ऑफ टिप्सवरनं, आणि तुमचा पॉईंटर त्याच प्रोपोर्शनली डिफ्लेक्ट होतो आणि तुमचा स्केलवरती जो आहे तो इंडिकेशन भेटायला चालू होतो. मग आता काय करता तो हा जो आहे रिव्हॉल्यूशन कॉन्टॅक्ट, तर याला सेपरेटली एक टायमरची गरज असते. म्हणजे काय करायचं, आता आपण काय करायचं, एक वॉच घ्यायचा, स्टॉपवॉच जो असतो आपला, स्टॉपवॉच घ्यायचा, त्यामध्ये टाईम चालू करायचा आणि यात 1 मिनिटाच्या टाईममध्ये हा जो पॉईंटर आहे आपला, हा पॉईंटर किती रिव्हॉल्यूशन्स कंप्लीट केला ते चेक करायचं. आता सपोज मी म्हणलो की एका मिनिटात आज जर 60 रिव्हॉल्यूशन्स कंप्लीट केला, हा जो पॉईंटर आपला 60 रिव्हॉल्यूशन कंप्लीट केला, म्हणजे हे जे आहेत हे पूर्ण स्केल जो आहे स्पिंडलवरनं तुमचं वर्म रोटेट झाला आणि वर्मवरनं वर्म व्हील रोटेट झाला आणि पॉईंटर एक कॅलिब्रेटेड आहे. म्हणजे सेम प्रोपोर्शनल असेल या दोघांमध्ये. म्हणजे गेअर रेशो जर एकच असेल, म्हणजे गेअर रेशो मी एकच कन्सिडर करतो, मग त्यावेळी काय होणार, तुमचा जेवढा शाफ्ट रोटेट होईल एका मिनिटात, तेवढाच तुमचा पॉईंटर रोटेट होईल एका मिनिटात तुमचा पॉईंटर देखील तेवढाच रोटेट होईल. मग मी आता इथं स्टॉपवॉच ठेवलो, 1 मिनिटात मी चेक केलो की किती रोटेशन कंप्लीट झाले पॉईंटरचे. जर 60 रोटेशन कंप्लीट झाले असतील तर मी असं म्हणू शकतो की 60 रिव्हॉल्यूशन्स पर मिनिट. म्हणजे मी डायरेक्टली शाफ्टची वेलोसिटी काढू शकतो. पण हे जो आहे, हा जो मेथड आहे, हा मेथड ॲक्युरेट मेथड नाही आहे. हा जो आहे ॲव्हरेज आउट मेथड आहे. म्हणजे काय, म्हणजे कसा की आता जर सपोज मी एका मिनिटासाठी याची वेलोसिटी मोजलो, तर जे मला 60 RPM जे आलेलं आहे, 60 RPM जे आहे ते ॲक्च्युली शाफ्टची वेलोसिटी असेल का हो, तर ते ॲव्हरेज आउट असेल. म्हणजे काय करायचं, हे 1 ट्रायल आहे, एकदा ट्रायल केलं, आता सेकंड ट्रायल एकदा घ्यायचा, पुन्हा वॉच घ्यायचा, 1 मिनिट टाईम सेट करायचा, मग 1 मिनिटात किती रिव्हॉल्यूशन्स होतात बघायचा. मग त्यावेळी मे बी 61 होतील, मे बी 61 रिव्हॉल्यूशन्स पर मिनिट होतील. मग पुन्हा थर्ड टाईम घेतल्यावरती 59 होतील, 59 रिव्हॉल्यूशन्स पर मिनिट होतील. म्हणजे असं आपण नंबर ऑफ जे ट्रायल्स आहेत ते घेऊ शकतो. कारण म्हणजे टू अचीव दी ॲव्हरेज वेलॉसिटी ऑफ दी स्पिंडल. मग जेवढे आपण ट्रायल्स घेतो त्या सगळ्यांचा ॲव्हरेज आउट करून आपण तो जो स्पिंडल आहे त्याची स्पीड जो आहे तो आपण मेजर करू शकतो. म्हणून हे जे आहे तो इन्स्टंटेनियस नसून, तर हे जे आहे हे ॲव्हरेज आउट मेथड टाईप, म्हणजे ॲव्हरेज जो स्पीड आहे स्पिंडलचा तो आपण ॲव्हरेज स्पीड आपण मेजर करू शकतो या मेथडमध्ये. तर याला मेकॅनिकल टाईपमध्ये कशाला मेजर करतात का, म्हणजे मेकॅनिकल टॅकोमीटर कशाला म्हणतात, कारण यामध्ये तुम्ही बघू शकता सगळे जे डिव्हायसेस आहेत, म्हणजे वर्म आहे, तुमचं स्पिंडल आहे, तुमचं वर्म व्हील आहे, पॉईंटर, हे सगळे जे आहेत हे सगळे मेकॅनिकल डिव्हायसेस आहेत. म्हणून याला मोस्टली म्हणजे याला मेकॅनिकल टॅकोमीटरमध्ये मोजला जातो. तर हे झालं रिव्हॉल्यूशन कॉन्टॅक्ट आहे. तर नेक्स्ट आहे स्लिप क्लच टाईप टॅकोमीटर. आता स्लिप क्लच टाईप टॅकोमीटर म्हणजे काय, तर स्लिप क्लच म्हणजे काय, तुम्हाला माहीत आहे आपण गाडीत वगैरे क्लच यूज करतो. म्हणजे क्लच म्हणजे नेमकं काय असतो सांगतो. तर क्लच कसा असतो, एखादी सपोज समजा तुमचा एखादा शाफ्ट आहे, तो शाफ्टवरती एखादी प्लेट आहे, ते रोटेट होत आहे. मला दुसऱ्या शाफ्टला, आता अजून एक शाफ्ट आहे, मला ते जे मोशन आहे ते दुसऱ्या शाफ्टला मला द्यायचं आहे. मग काय करावं लागतं हो, मी आता तुम्हाला सांगितलं की मोशन ट्रान्समिशन आपण कसं करू शकतो, ड्यू टू दी फ्रिक्शन आपण मोशन ट्रान्समिशन करू शकतो. म्हणजे हा जो स्पेस आहे, हा जो सरफेस आहे, हा सरफेसवरती जर मी आणून प्रेस केल्यावरती काय होणार हो, त्या दोन्ही सरफेसमध्ये काय होणार, आता एकमेकांवरती जेव्हा मी सरफेस ठेवतो त्या दोन्ही सरफेसमध्ये काय होणार हो, ड्यू टू दी फ्रिक्शन म्हणजे त्या रफनेस वगैरे असतो सरफेसवरती, त्या रफनेसमुळे काय होतं, ते इंटरलॉकिंग व्हायला चालू होतात एकमेकांना सरफेस जे असतात ते एकमेकांना इंटरलॉकिंग व्हायला चालू होतात. मग इंटरलॉकिंग झाल्यामुळं ड्यू टू दी फ्रिक्शन काय होतो, तुमचा जो सरफेस आहे, तुमचा जो शाफ्ट आहे रोटेटिंग शाफ्ट, तो रोटेटिंग शाफ्टसोबत तुमचा जो रोटेट करायचा शाफ्ट होता, म्हणजे त्याला जो मेश केलेला दुसरा शाफ्ट होता, हा देखील रोटेट व्हायला चालू होतो जेव्हा तुम्ही एकमेकांना टच करता. असं तुम्ही मोस्टली कुठेही म्हणजे अनुभवलेलं असाल या गोष्टीबद्दल. म्हणजे एखाद्या रोटेट होणाऱ्या सपोज समजा एखादी सरफेस रोटेट होत आहे, त्यावरती जर तुम्ही हात वगैरे ठेवला तर तुमचा हात देखील रोटेट होत आहे म्हणून सांगितलं. कशाला, कारण तुमचा आतावरचा जो सरफेस आहे,
आणि तुमचा जो रोटेटिंग होणारा सरफेस आहे या दोघांमधला जो या दोघांमध्ये काय होणार जो सरफेस असतो त्या सरफेसमध्ये रफनेस असल्यामुळं म्हणजे इंटरलॉकिंग व्हायला चालू होतो. तो इंटरलॉकिंग होतो आणि मग त्यालाच आपण फ्रिक्शन असे म्हणतो. मग त्यामुळे काय होतं, तुमचा जो रिलेटिव्ह वेलोसिटी आहे तो कमी होतो आणि तुमचा आत देखील त्या रोटेटिंग सर्किटसोबत रोटेट व्हायला चालू होतो. तर ड्यू टू द फ्रिक्शनमुळेच आपण चालू शकतो. इव्हन जमिनीवरती देखील आपण फ्रिक्शनमुळेच चालू शकतो. म्हणजे तुम्ही मोस्टली अनुभव केलेला असाल की जे पावसाळ्यात वगैरे आपण चिखलात वगैरे आपले पाय घसरत असतात. कारण तसं कशाला होतं, कारण त्यावेळी काय होतं, जेव्हा पाऊस वगैरे पडतो त्यावेळी चिखलमध्ये जेव्हा क्ले वगैरे क्रिएट होत असतो त्यामध्ये जर तुम्ही बघितलं सरफेस जो असतो तो एकदम गुळगुळीत असतो. म्हणजे एकदम गुळगुळीत असतो. मग जेव्हा तुम्ही त्या सरफेसवरती पाय ठेवता मग काय होणार तुमचा पाय जर तुम्ही बघितला, तुमचे पाय ऑलमोस्ट तुमचे पाय गुळगुळीत असतो ऑलरेडी. मग गुळगुळीत सरफेसवरती जेव्हा तुम्ही पाय ठेवता त्यावेळी काय होणार तुमचा पायावरती कुठलाही रफनेस नाही आहे, गुळगुळीत आहे आणि तुमचा सरफेस देखील गुळगुळीत आहे. मग त्यामुळे काय होतं, तिथं कुठे म्हणजे इंटरलॉकिंग होतच नाही. त्या दोन्ही सरफेसमध्ये इंटरलॉकिंग होतच नाही. म्हणजे रफ म्हणायचं सरफेसच नाही, तिथं रफनेसच नाही आहे. मग इंटरमॉलिक्युल होत नसल्यामुळे काय होतं, तुमचा पाय जो आहे तो तुम्ही जेव्हा त्यावरती ठेवता स्मूथ सरफेसवरती, तुमचा पाय डायरेक्टली स्लिप होत असतो. किंवा तुम्ही मोस्टली असे केसेस बघितलं असाल की गाडीवरनं गाडी स्लिप झाली असे म्हणतो आपण. म्हणजे गाडीचा जो टायर आहे तो स्लिप होत असतो. म्हणजे जेव्हा आपण पूर्ण गाडीचा टायर जो आहे त्याचा जेव्हा नवीन टायर घेत असतो आपण, त्यावेळी तुम्ही बघितलं असेल गाडीच्या नवीन टायरवरती जो खाची असतात किंवा गिअर्स असे म्हणतो त्याला किंवा वेज असतात, ते म्हणजे स्ट्रॉंगली तुम्हाला दिसत असतात. पण जेव्हा खूप दिवसानंतर तुम्ही बघितलात की पूर्ण जो आहे तो प्लेन झालेला असतो, गाडीचा जो तुमचा चाक असतो, टायर असतो, तो पूर्णपणे प्लेन झालेला असतो. मग त्यावेळी काय होत असतो, तुमचा जो टायर आहे तो पूर्ण स्मूथ झालेला असतो. मग अशा वेळी तुमचे जे स्लिपिंगचे चान्सेस असतात ते खूपच जास्त वाढतात. म्हणजे जेव्हा तुमचा जो टायर आहे तो पूर्ण गुळगुळीत होतो त्यावेळी रस्त्यावरून जेव्हा तुम्ही जात असता त्या टायरवरून हाय स्पीडवरून वगैरे किंवा टर्न वगैरे घेत असता, त्यावेळी काय होतं, तुमच्या रस्ता जर स्मूथ असेल, रस्ता जर स्मूथ असेल आणि तुमचा जर त्यावरनं तुमचा जर असं स्मूथ टायर जर जात असेल तर काय होतं, त्यामध्ये इंटरलॉकिंग होतच नाही त्या दोन्ही सरफेसमध्ये. मग त्यामुळे तुमचा टायर जो आहे तो स्लिप होतो आणि म्हणजे तुमचा टायर जो आहे तो स्लिप होत असतो. म्हणून फ्रिक्शन जो आहे तो खूप महत्त्वाचा पार्ट आहे. जेव्हा आपण पॉवर ट्रान्समिशन किंवा इंटरलॉकिंगचा जेव्हा आपण बोलत असतो त्यावेळी. तर ॲक्च्युली कसं काम करतो सांगतो. तर यामध्ये काय असतो, तुमचा जो शाफ्ट असतो, शाफ्टवरती एक सरफेस ठेवलेला असतो आणि तुमचा टॅकोमीटर जो असतो, टॅकोमीटरवरती देखील एक सरफेस असतो आणि त्याला एक शाफ्ट कनेक्ट केलेला असतो. आता हा जो सरफेस आहे यावरती फ्रिक्शन लाईन्स असतात. जर तुम्ही ऑटोमोबाईलचं क्लच वगैरे ओपन करून बघितलं असाल तर त्यावरती तुम्हाला दिसेल की काही फ्रिक्शन्स लाईन दिसतात. फ्रिक्शन्स लाईन कशाला दिसतात तो, कारण त्यामुळं म्हणजे ते रफ सरफेस किंवा तुम्ही ग्राइंडरला वगैरे बघितलं असेल त्यावरती एकदम रफ सरफेस ठेवलेला असतो. तर ते कशाला असतात, लाईन्स कशाला असतात, तर फ्रिक्शन्स जो आहे तो फ्रिक्शन जास्त भेटावा म्हणून त्याच्यावरती लाईन्स असतात. म्हणून तुम्हाला माहीत आहे की जेव्हा जास्त वेळ आपण क्लच वगैरे यूज करतो त्यावेळी क्लच प्लेट खराब झाला असं म्हणतो. म्हणजे काय होतं, क्लच प्लेट खराब म्हणजे काय होतं, तुमचे जे फ्रिक्शन्स लाईन्स असतात ते फ्रिक्शन्स लाईन्स स्मूथ होतात. म्हणजे ते फ्रिक्शन्स लाईन जे आहेत ते नाहीसं होतात. मग त्यामुळे आपण क्लच प्लेट जे आहे तो कंटिन्यू बदलत असतो. मग आता याच्यात कसं असतो, तुमचा जो प्लेट असतो त्या प्लेटवरती फ्रिक्शन्स लाईन्स ठेवलेले असतात, म्हणजे फ्रिक्शन्स लाईन्स असतात. मग आणि तो जो प्लेट आहे त्या प्लेटला एक शाफ्ट असतो. तो शाफ्ट जो आहे तो एका तुमचा जो स्पेरिकल स्प्रिंग असतो त्या स्पेरिकल स्प्रिंगला कनेक्ट केलेला असतो. आणि तुमचा जो स्पेरिकल स्प्रिंगचा दुसरा एंड असतो तो अजून एका डायल गेजला कनेक्ट केलेला असतो किंवा अजून एका इंडिकेटर शाफ्टला कनेक्ट केलेला असतो. आणि तुमचा इंडिकेटर शाफ्ट जो आहे तो एका पॉइंटरला कनेक्ट केलेला असतो. आणि पॉइंटरच्या भोवती एक कॅलिब्रेटेड स्केल ठेवलेला असतो. मग आता वर्किंग कसं होतं त्याचा, जेव्हा तुमचा शाफ्ट रोटेट होत असतो त्यावेळी काय केला जातो, तुमचा जो फ्रिक्शन प्लेट आहे किंवा तुमचा जो डायल गेज आहे तो डायल गेज त्या प्लेटला, म्हणजे जे रोटेट होणारा प्लेट आहे, रोटेट होत असलेला प्लेट आहे त्याच्यासोबत कॉन्टॅक्टला आणतात. म्हणजे त्याच्यावरती ते प्रेस करतात. मग ड्यू टू दी फ्रिक्शन त्यावरती फ्रिक्शन्स लाईन्स आहेत या प्लेटवरती. मग फ्रिक्शन्स लाईन्समुळे काय होणार, ड्यू टू दी फ्रिक्शन्स तुमचा जो शाफ्ट आहे, म्हणजे तुमचा टॅकोमीटरचा जो शाफ्ट आहे तो देखील रोटेट व्हायला चालू होतो. मग काय होतं, जेव्हा त्या दोघांची स्पीड सेम होती, म्हणजे असं ठेवल्याबरोबर स्पीड सेम होत नाही, पण थोड्या वेळानंतर रिलेटिव्ह मोशन जे आहे दोघांमधला झिरो होतो. मग
त्यावेळी म्हणजे तुमचा जो स्पिंडल स्पीड असतो तेवढा स्पीड तुमचा जो टॅकोमीटरचा शाफ्ट आहे त्याची स्पीड असते. मग आता टॅकोमीटर जो आहे त्याची शाफ्ट जे आहे ते रोटेट होत आहे. पण जर तुम्ही बघितलं टॅकोमीटरच्या एका एंडला शाफ्टच्या एंडला स्पायरल स्प्रिंग ठेवलेला आहे. स्पायरल स्प्रिंग काय होतो, तो ट्विस्टवाल चालू होतो. आता शाफ्ट रोटेट होत असल्यामुळे तो स्पायरल स्प्रिंग काय होतो, ट्विस्ट होत असतो. ट्विस्ट कुठंपर्यंत ना, जोपर्यंत यामध्ये काहीतरी टॉर्क असतो, मग तुमचा स्प्रिंग देखील टॉर्क अप्लाय करत असतो. तो ट्विस्ट तोपर्यंत ना, जोपर्यंत या दोघांचा जो टॉर्क आहे म्हणजे तुमचा शाफ्ट जो रोटेट होत आहे त्याचा टॉर्क आणि तुमचा जो स्प्रिंग आहे त्याचा टॉर्क हे दोन्ही एकमेकांना अपोजिट असतात. मग हे जेव्हा दोन्ही एकमेका इक्वल होतात त्यावेळी तुमचा जो म्हणजे तोपर्यंत तुमचा स्पायरल स्प्रिंग जो आहे तो ट्विस्ट होत असतो. म्हणजे जोपर्यंत तुमचे दोन्ही टॉर्क म्हणजे स्प्रिंगचा टॉर्क आणि तुमचा जो शाफ्टचा टॉर्क आहे तो दोन्ही इक्वल होत नाहीत तोपर्यंत तुमचा स्पायरल स्प्रिंग जो आहे तो रोटेट होतो. म्हणजे तो डिफ्लेक्ट होतो. ॲक्च्युली पूर्ण रोटेट होत नाही तो, म्हणजे डिफ्लेक्ट होतो. तुम्हाला माहिती आहे स्प्रिंग जो आहे तो जेव्हा तुम्ही त्याला एखादी फोर्स लावून जर त्याला फिरवतात तर ते ट्विस्ट व्हायला चालू होते. म्हणजे त्यावरती टॉर्क ते आपल्याला रिव्हर्स टॉर्क अप्लाय करायला चालू करत असतो. मग जेव्हा टॉर्क इक्वल होतो त्यावेळी मात्र त्यावेळी तुमचा जेव्हा टॉर्क इक्वल होत असतो म्हणजे टॉर्क इक्वल झाला की ॲक्च्युली जेव्हा टॉर्क कधी इक्वल होतो, जेव्हा तुमचा स्पायरल स्प्रिंग आहे तो अजून जास्त ट्विस्ट होतो. मग आता या ट्विस्टिंगमुळं काय होतं, स्पायरल स्प्रिंगच्या ट्विस्टिंगमुळं तो कोणाला कनेक्ट केलेला आहे, तो एका इंडिकेटर शाफ्टला कनेक्ट केलेला आहे दुसरा एंड. मग तो दुसरा एंड जो आहे तो देखील रोटेट होतो, तो देखील ट्विस्ट होतो त्या प्रोपोर्शनली. म्हणजे तुमचा स्पायरल स्प्रिंग ट्विस्ट झाल्यामुळं तुमचा इंडिकेटर शाफ्ट देखील ट्विस्ट होतो. आता इंडिकेटर शाफ्टला कोण कनेक्ट केलेलं, पॉइंटर कनेक्ट आहे. मग आता इंडिकेटर शाफ्ट जर ट्विस्ट झाला पर्टिक्युलर अँगलमध्ये, तुमचा पॉइंटर काय करतो, पॉइंटर देखील तेवढ्या अँगल्समध्ये तो डिफ्लेक्ट होतो. मग पॉइंटर जेवढ्या अँगलमध्ये डिफ्लेक्ट होतो त्याच्यावरती काय केलेलं आहे, कॅलिब्रेटेड स्केल आहे. मग पॉइंटर जो आहे तो एका पर्टिक्युलर पोझिशनला पण ट्विस्ट होऊन तो थांबतो. कारण तुमचा स्पायरल स्प्रिंग जो आहे तो आता टॉर्क जे आहे तो इक्वल झाला आहे दोन्ही साईडला. मग स्पायरल स्प्रिंग जो आहे तो तेवढा ट्विस्ट होऊन तो थांबतो तसंच. आणि तुमचा इंडिकेटर शाफ्ट देखील तेवढा ट्विस्ट होतो आणि तुमचा पॉइंटर देखील त्या प्रोपोर्शनली तेवढा ट्विस्ट होऊन थांबतो. मग त्यावरून तुमचं पॉइंटर डिफ्लेक्शन आहे त्यावरून आपल्याला असा कळतो की जेवढा तुमचा स्पीड आहे तो तुम्हाला या कॅलिब्रेटेड स्केलवरती तुम्हाला दिसेल. म्हणजे पॉइंटर जो डिफ्लेक्ट झालेला आहे तो प्रोपोर्शनल असतो तुमच्या स्पीडला. तुमचा जो शाफ्ट आहे ज्याची स्पीड तुम्हाला मेजर करायची आहे त्याच्या प्रोपोर्शनल तो असतो. पुन्हा एकदा सांगतो, जेव्हा तुमचा फ्रिक्शन प्लेट जो आहे तो रोटेट होतो, कारण फ्रिक्शन्स लाईन्स आहेत त्यावरती, तो तुमच्या शाफ्टसोबत कनेक्ट केला जातो. मग त्यामुळे तो रोटेट होतो. मग तो रोटेट झाल्यावरती काय होतो, तो कोणाला कनेक्ट आहे, स्पायरल स्प्रिंगला कनेक्ट आहे. मग स्पायरल स्प्रिंग ट्विस्ट होतो. स्पायरल स्प्रिंग ट्विस्ट झाला तो कधीपर्यंत ट्विस्ट होतो, जेव्हा त्याचा टॉर्क जो आहे तो शाफ्टचा टॉर्क आणि तुमचा स्पायरल स्प्रिंगचा टॉर्क ते दोन्ही जेव्हा इक्वल होतात तोपर्यंत तो ट्विस्ट होतो. मग ट्विस्ट झाल्यावरती तो जेवढा ट्विस्ट होतो तो कोणावरती डिपेंडिंग असणार, तुमच्या स्पीडवरती डिपेंडिंग असणार. स्पीड किती जास्त तेवढं जास्त ट्विस्ट होणार. मग ते तुमचा स्पायरल स्प्रिंग जेवढा ट्विस्ट होतो तेवढा तुमचा पॉइंटर जो आहे तो तेवढा डिफ्लेक्ट होतो. म्हणजे तुमचा पॉइंटर जो आहे तो डिफ्लेक्ट जो आहे तो कोणावरती डिपेंडिंग असणार, तो किती प्रोपोर्शनल असणार, तो तुमच्या स्पीडवरती डिपेंडिंग असणार. किंवा तुम्ही जो स्पीड आहे तो तुम्ही मेजर करू शकता इन फॉर्म ऑफ दी डिफ्लेक्शन ऑफ दी पॉइंटर. हे झालं स्लिप क्लच टॅकोमीटरबद्दल. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण मेकॅनिकल टॅकोमीटर कसं काम करतात हे आपण पाहिलेलं आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूया की जे तुमचे इलेक्ट्रिकल टॅकोमीटर आहेत ते कसे काम करतात ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.